येसू आपल्या पॅरिशमधील सर्व भाविकांच्या हेतूसाठी अर्पण करण्यात येतात. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. ईस्टरच्या सणानंतरचा दुसरा रविवार, आजचा रविवार संपूर्ण जगात ख्रिस्त सभा दैवी दयेचा रविवार म्हणून साजरा करत आहे. डिवाइन मर्सीसाठी परमेश्वराची दया आपल्यावर खूप मोठी आहे. परमेश्वर हा दयेचा सागर आहे आणि ती सगळी कृपा आपल्याला लाभावी म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करतो. आपण दैवी दयेचा फोटो बघितला असेल, त्यामध्ये असे दोन किरण दाखवलेले आहेत. एका बाजूला लाल रंगाचं, दुसऱ्या बाजूला व्हाईट रंगाचं. लाल रंग म्हणजे प्रभूच्या कुशीतून आलेलं पाणी आणि रक्त हे त्याचं प्रतीक आहे आणि ती कृपेचा झरा आहे. तो कृपेचा झरा आपल्याला, दयेचा झरा आपल्याला लाभत असतो. आज दैवी दयेचा रविवार साजरा करत असताना विपुल प्रमाणात परमेश्वर आपल्यावर दया करीत असून तो शिक्षा करत नाही. त्याच्या दयेचा लाभ आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावा म्हणून चांगले विशेष प्रार्थना करतो. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण माझ्या घराने पूर्णप्रमाणे परमेश्वराकडे क्षमा मागतो. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपल्या सर्वांना जीवन आनंदी देवो.
करूया. हे दयाळू परमेश्वरा, तू पाण्याने आमचे पाप धुवून काढतोस, पवित्र आत्म्याने आम्हाला नवजन्म देतोस व ख्रिस्ताच्या रक्ताने आमचे कारण करतोस. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्हाला या वरदानाची जाणीव असू आणि तुझ्या जीवनदायी कृपादानाच्या आम्हामध्ये नूतनीकरण कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. त्या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुत गोष्टी घडत असत आणि ते सर्व एकचित्ताने शल्मोनाच्या देखील जमत असत. त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे तरीही त्यांना थोर मानित असत. विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांच्या समुदाय प्रभूला मिळत गेले. इतकी की लोक गुन्हेगारांना रस्त्यात आणून पल्लावर आणि काठांवर ठेवले. कारण पेत्र येत असतात त्याची जागी तरी त्यांच्यातील काही जणांवर काढावी आणि येशूच्या आकाशाच्या चौकटल्या गावात समुदाय गुन्हेगारांना आणि अशुद्ध आत्म्यांची पिढ्यांना तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद परमेश्वराची उपासना करा कारण तो चांगला आहे. परमेश्वराची करणी आहे ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. प्रभूचा हा दिवस आहे. त्या दिवशी आपण उल्हास आनंद करूया. आपल्या हे परमेश्वरा, आम्ही तुला आम्हाला संपदा परमेश्वराच्या नावाने येणाऱ्या धन्यवाद. परमेश्वराच्या मंदिरातून आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. प्रभू देव आले, त्यांनी आम्हाला प्रकाश दिले आहे. आपला प्रतिसाद. दुसरे वाचन. प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन. मी मेलो होतो तरी पहा मी जिवंत आहे. मी योहान तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य आणि दिल यांचा तुमच्याबरोबर भागीदार आहे. मी देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष या खातर पात्मस नावाच्या बेटात होतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचालित झाले. तेव्हा मी आपल्या मागे कर्णाच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. ती अशी, तुला जे दिसते ते पुस्तकात लिही आणि ते इफिस, स्फुर्णा, पर्गम, थुतिरा, सार्दिस, फिलोडेल्फिया आणि लावादिकिया येथील 7 मंडळीकडे पाठव. माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची आहे हे पाहण्यास मी मागे वळालो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा
पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नकोस, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. मी मेलो होतो तरी पहा, मी युवाने वेळ जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकांच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. ह्यास्तव जे तू पाहिले, जे आहे आणि ह्यानंतर जे होणार ते लिहून घे. हा प्रभूचा शब्द. तुम्हाला म्हटले, तुम्हाला पाहिले आहे म्हणून श्रद्धा ठेवली आहे. पहिल्या वाचून श्रद्धा ठेवणारे ते धन्य. प्रभू तुम्हाबरोबर असो. योहान लिखित शुभवर्तमानात घेतलेले वाचन. आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी त्याचे शिष्य होते. तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. असे बोलून त्याने आपले हात वर कूस त्यांना दाखवले. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले तसे मीही तुम्हाला पाठवतो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फोकर घातले आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे निघून पडलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी थोमाला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण थोमाने त्यांना म्हटले, येशूच्या हातात किड्याचे वड पाहिल्या वाचून, किडे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून आणि त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास ठेवणार नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत बसले असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पहा. तुझा हात पुढे कर आणि माझ्या कुशीत घाल. विश्वासहीन राहू नको तर विश्वास ठेवणार राहा. थोमाने येशूला म्हटले, माझा प्रभू माझा देव. येशूने त्याला म्हटले, तुम्हाला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. प्रभूचे शुभ वर्तमान. माणसाच्या जीवनात भीती हा त्याचा स्थायी भाव आहे. वेगवेगळ्या प्रकारची भीती वाटत असेल आपल्याला. काही जणांना अंधाराची भीती वाटते, काही जणांना पाण्याची भीती वाटते, विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटते, मुलांना आई वडिलांची भीती वाटते. अशी विविध प्रकारची भीती वाटण्याचा प्रकार आहे. आजच्या शुभ वर्तमानात यहुद्यांच्या भीतीमुळे शिष्य दारं बंद करून बसले होते. यहुद्यांची भीती काय होती? कारण त्याने अनुभवलेला आहे की येशूला यहुद्यांनी मारला. आमचा स्वामी होता, तो देवपुत्र होता, तो चमत्कार करत होता, तरी देखील त्यांना मारला. आमचं काळ होईल ही भीती त्यांच्या मनात होती आणि म्हणून ते भयग्रस्त अवस्थेत होते, ते चिंतेत होते. आणि त्यानंतर येशू त्यांच्यामध्ये येतो आणि त्यांना सांगतो, तुम्हाला शांती असो. आपले हात पाय आणि जखमा त्यांना दाखवतो आणि येशूला पाहून शिष्याला आनंद झाला.
अक्षरशुभाचा हा पहिला टप्पा. त्यामध्ये या 3 अवस्था आपण बघूया. पहिल्या अवस्थेत शिष्य घाबरलेले आहेत, भयग्रस्त अवस्थेत आहेत, चिंतेत आहेत. दुसऱ्या अवस्थेत प्रभू येशूची एंट्री होते तिथे, आणि तिसऱ्या अवस्थेत त्यांची भीतीमय अवस्था नष्ट होते आणि ते आनंदित होतात. सुरुवातीला घाबरलेली, येशूची एंट्री, आणि नंतर ते आनंदित झालेले आहेत. आपल्या सगळ्यांसाठी हा पहिला संदेश आहे. आपल्या दैनंदिन जीवनात ज्याच्या वेळेला आपण चिंतेत असतो, टेन्शनमध्ये असतो, भयग्रस्त अवस्थेत असतो, तेव्हा प्रभू जर आपल्या जीवनात आला किंवा येण्यासाठी आपण त्याला तशी परवानगी दिली, तशी परिस्थिती निर्माण केली, तर प्रभूच्या येण्याने आपल्या मनातली भीती नष्ट होते. कारण आपण पूर्वीसारखे राहत नाही, तर आपण आनंदित होतो आणि प्रभू आपल्या जीवनातली भीती कायमची नष्ट करतो. आपल्या शिष्याला दर्शन दिल्यानंतर प्रभू त्यांना सांगत आहे की तुम्हाला शांती असो, आणि एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर 3दा सांगत आहे. तर शांतीची किती गरज आहे हे प्रभूला माहिती. प्रभू 2 देणग्या देत आहे. एक म्हणजे पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. पवित्र आत्म्याविषयी आपण नंतर ऐकणार आहोत पेंटेकोस्टचा सण जवळ आल्यावर. परंतु पवित्र आत्म्याची देणगी आपल्याला देत आहे, आणि दुसरी देणगी देत आहे, शांतीची देणगी देत आहे, जी जग देते तशी नव्हे, ती तात्पुरता शांती नव्हे, ती वेगळी शांती नव्हे, तर टिकणारी आणि शाश्वत शांती देत आहे. आणि आज खरंच शांतीची गरज आहे. येशूला माहिती आहे सगळ्या गोष्टी आपल्याला पैशाने विकत घेता येतील, परंतु शांती विकत घेता येत नाही, समाधान विकत घेता येत नाही, मनशांती विकत घेता येत नाही. आपण कागद परवा झालेला काश्मीरमधला प्रसंग आठवतो. अतिरेक्याने कसा अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सगळा परिसर व्यवस्थित होता, पोलीस येत होते, तिथे शांत चाललेलं. त्या शांतीमध्ये अशांती निर्माण करण्याचं काम ही सैद्धांतिक प्रवृत्तीची लोक करत आहेत. त्यांचा हेतूच तो आहे की जिथे जिथे शांतता आहे तिथे अशांती निर्माण करणे. तर अशांती 2 व्यक्तींमध्ये, 2 जातीमध्ये, 2 धर्मामध्ये आणि 2 प्रांतामध्ये अशांती निर्माण करणे. आणि अशी या परिस्थितीत प्रभू आपल्याला संदेश देत आहे की तुम्हाला शांती असो. आणि खरंच प्रभूच्या शांतीची, टिकणाऱ्या शांतीची आपल्याला गरज आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त 2 देणग्या देत असतानाच आणखी पुढच्या टप्प्यात सांगण्यात आलेला आहे की जिथे शिष्य बसले होते त्यामध्ये एक शिष्य नव्हता, 12 पैकी. ऑलरेडी एकाने आत्महत्या केली होती, जुदासाने. राहिलेले 11 पैकी थॉमस हा तिथे उपस्थित नव्हता, म्हणजे 10 जण होते. आणि ते 10 जणांनी थॉमसला सांगितले नंतर की आम्ही प्रभूला पाहिले आहे, प्रभूचं आम्हाला दर्शन झालं. आणि थॉमस हा संशयी थॉमस होता. त्याच्या मनात शंका निर्माण झाली, तुम्ही पाहिलं आहे पण मी पाहिले नाही, त्यामुळे मी विश्वास ठेवणार नाही. त्याच्या हातातल्या जखमा आणि त्याच्या कुशीतल्या जखमा पाहिल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. थॉमसच्या मनात जो संशय निर्माण झाला, जी शंका त्याने उपस्थित केली, ती शंका ही साधी सुधी शंका नव्हती, ती प्रभूच्या उपस्थितीची शंका होती, ती प्रभूच्या पुनरुत्थानाविषयीची शंका होती. काही जण आपल्याला विचारतात, डज गॉड एक्झिस्ट? परमेश्वर आहे का? परमेश्वर आहे का? हा मनात प्रश्न निर्माण होणे म्हणजे संशय आहे, म्हणजे शंका आहे. ती शंका वेळीच दूर झाली पाहिजे. थॉमसच्या मनात जी शंका निर्माण झाली ती प्रभूपर्यंत पोहोचली. आणि पुढच्या 8 दिवसांनी परत हे शिष्य एकत्र बसले होते. तिथे थॉमस होता आणि तिथे पुन्हा येशू त्यांच्यापुढे प्रकट होतो. आणि हे प्रकटीकरण केवळ थॉमससाठी होतं. आणि थॉमसला सांगतो, हे माझे हात पहा आणि माझी क्रूस पहा, मी तोच आहे, माझ्या जन्मा पहा. आणि ते बघितल्यानंतर थॉमसच्या मनातली शंका, संशय, बळव सगळं दूर होते आणि त्याची श्रद्धा बळकट होते, त्याचा विश्वास बळकट होतो. आणि तो प्रभूला म्हणतो, माझा प्रभू आणि माझा देव. आणि इतका प्रबळ विश्वास होतो की त्यानंतर तो मागचा पुढचा विचार करत नाही. ती मिळालेली श्रद्धा, ते कन्व्हिक्शन आणि ती प्रभूची साक्ष, मी प्रभूला पाहिलेला आहे, पुनरुत्थित झालेला आहे, साक्ष देण्यासाठी तो 7 समुद्रापलीकडे प्रतिकूल परिस्थितीत भारतापर्यंत पोहोचतो. भारतात प्रभूचा पहिला प्रेषित आला तो म्हणजे संत थॉमस. भारताच्या दक्षिणेकडे उतरतो आणि तिथे त्याला श्रद्धा देतो. ती पसरत पसरत आपल्यापर्यंत येते. आज जी आपल्याला श्रद्धा मिळालेली आहे त्याचं संपूर्ण श्रेय संत थॉमसला जाते. आणि संत थॉमस तेव्हाच श्रद्धेचा खरा ईश्वरी बनतो जेव्हा त्याच्या मनातला संशय प्रभूने दूर केलेला असतो. जर त्याच वेळेला थॉमसच्या मनातला संशय प्रभूने दूर केला नसता तर कदाचित
तो संशय तसाच राहिला असता, तो अल्प विश्वासू राहिला असता, तो कदाचित भारतापर्यंत पोहोचला नसता. आजपर्यंत 2 गोष्टी त्याच्या दर्शनाने दिलेल्या आहेत. पहिलं म्हणजे भीती नष्ट केलेली आहे. लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारची भीती होती. शिष्य भयग्रस्त अवस्थेत होते. प्रभूच्या जाण्याने त्याची भीती नष्ट झाली. अनेक वेळेला जी भीती असते तो फोबिया आपल्या मनात असतो. काही वेळेला आपण बघतो लहानपणी सायकलची प्रॅक्टिस करतो, गाडी फिरवण्याची प्रॅक्टिस करतो आणि एक दोनदा पडले, एक दोनदा लागलं की माणसं सोडून देतात, गिव्ह अप करतात आणि मग ते अशा प्रकारे सोडतात की आयुष्यभर ते त्याच्या भानगडीतच पडत नाही. तो फोबिया निर्माण होतो, ती भीती निर्माण होते. मग ते वयस्कर झाले, मोठे झाले तोपर्यंत त्यांना गाडी चालवता येत नाही, सायकल चालवता येत नाही. का तर लहानपणी ती भीती मनात गेली त्याची, ती वेळीच नष्ट केली पाहिजे. प्रभूने त्यांच्या शिष्यांच्या मनातली भीती वेळीच नष्ट केली आणि त्यामुळे ते प्रभावी मिशनरी करते. थॉमसच्या मनातली तो संशय, शंका अगदी वेळीच नष्ट केली, त्यामुळे तो प्रभावी मिशनरी केला. हा दयेचा सागर आहे. आज दैवी दयेचा सण साजरा करीत असताना त्या दया सागराकडे आपण हीच विनंती आणि प्रार्थना करूया की तुझ्या प्रवेशात आमच्या मनातली भीती आणि संशय नष्ट कर. मग प्रभूला आपल्या जीवनात यायचं आहे भीती आणि संशय नष्ट करण्यासाठी. पण वेगवेगळ्या प्रकारच्या अडथळे आहेत, अडचणी आहेत. ते अडथळे कोणते आहेत? काही वेळेला आपला आळस असेल, आपण कंटाळा करतो. प्रभूकडे येणे म्हणजेच ख्रिस्त शरीर घेणे, त्या ख्रिस्त शरीराला आपल्या अंतःकरणात स्वीकारणे. परंतु आपण आज कसा कंटाळा करतो, पिकनिकला जातो, मग संडे फुकट जातो आपला. मग अशा पद्धतीने प्रभू आपल्या जीवनात येण्यासाठी अडथळे निर्माण करतो आणि त्या अडथळ्याद्वारे मग प्रभू येऊ शकत नाही. आणि जोपर्यंत प्रभूची एंट्री आपल्या जीवनात होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात हे संशय आणि भीती नष्ट होणार नाही. तसं थॉमसच्या जीवनात प्रभूची एंट्री झाली, शिष्यांच्या बसलेल्यांच्या जीवनात प्रभूची एंट्री झाली आणि त्याची भीती आणि संशय नष्ट झाला. आपल्या जीवनाचे अडथळे आहेत ते दूर करूया, प्रभूला येण्यासाठी आपण अलाव करूया आणि आपल्या जीवनात त्याचा दयेचा अनुभव करूया. जी श्रद्धा संत थॉमसने संपूर्ण जगभरात ती श्रद्धा आपल्या आपण प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू प्रत्येक विनंतीनंतर आपण उत्तर असेल प्रभू आमची प्रार्थना आहे. आपली ख्रिस्त सभा बिशप थॉमस धर्मगुरू व व्रतस्थ यांना दैवी दयेच्या सामर्थ्याने पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष जगाला देण्यासाठी धैर्य व चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. सर्वसी पोप फ्रान्सिस त्यांना सार्वकालिक शांती लाभावी व दयाळू प्रभूने त्यांना अनंत तेजाने प्रकाशित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. ख्रिस्त सभेच्या सर्व अधिकाऱ्यांना या मध्यवर्ती काळात प्रभूने शहाणपण आणि धैर्य द्यावे व
व नवीन पोपची निवड करण्यास त्यांना पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. येशूला स्पर्श न करता संत थॉमस यांनी माझ्या देवा माझ्या प्रभू या शब्दाद्वारे पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास प्रकट केला. दैवी दयेद्वारे प्रभू येशू ख्रिस्तावर आपली श्रद्धा अधिक दृढ व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. पहलगाम काश्मीर येथे आतंकवादी बंदूकधाऱ्यांच्या अमानुष गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्यांना प्रभूने चिरशांती द्यावी. त्यांच्या कुटुंबियांची सांत्वन होऊन त्यांना सर्वतोपरी मदत मिळावी. या हल्ल्याच्या संदर्भातील सर्वांचे मनपरिवर्तन व्हावे. तसेच आपल्या राज्यकर्त्यांना राजनैतिक मार्गाने दहशतवादावर मात करण्यास प्रभूची सहाय्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक खर्चांसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर तुझ्या आणि आमच्याकडे तुझ्या धर्मापाशी ठेवलेले आहे. आमच्या श्रद्धेतील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ व आम्हाला आशीर्वाद दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. सर्व समर्थ तुझ्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, श्रद्धा व बाप्तिस्मा साक्रामेंट यामुळे आमची नवनिर्मिती झाली आहे. तुझ्या लोकांच्या व बाप्तिस्मा साक्रामेंटकडे नवजन्म घेतलेल्या लोकांच्या या भेटीचा स्वीकार आणि आम्हाला सार्वकालिक आनंदाचे वरदान ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर यांचे आभार मानूया. हे प्रभू, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व आनंददायक आहे. नक्कीच आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन करतो. आम्हाला नवीन व शाश्वत जीवनात प्रवेश देण्यासाठी ख्रिस्त मरणात होता. त्याने आम्हाला प्रकाशाची लेकरे बनवली. आपल्या भक्तजनांसाठी त्याने स्वर्गाचे दार उघडले. त्याच्या मरणामुळे आमची मरणातून मुक्तता झाली. त्याच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त झाले. त्याच्या पुनरुत्थानाने आनंदी होऊन संपूर्ण जग तुझी स्तुती करते. स्वर्गातील सर्व अधिसत्ता व दुधाचे गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्याच्या गोड सुरात आमचे मधुर सूर दिसून आम्ही तुझी स्तुती म्हणतो.
प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्याचं उत्तम आहेस. पिताने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर 9 वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठवला. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने बोलायला सामोरे गेला तेव्हा त्याने आपल्या आभार मानून ती बोलली. आपल्या शिष्याला दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण केले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामध्ये घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. रहस्य हे प्रभू पुन्हा हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व दानाचा त्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक वाक्याचे आम्ही प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनराविष्कार घडव. जे आमच्या बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मारिया, तिचा पती संत जोसेफ, जगदीश आणि युगाने युगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहभागी व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या भाई तुझा सन्मान तुझा गौरव सदा सर्वदा आमच्या सर्वांना बाबा तुझे नाम पवित्र मानले जाओ. हे प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडवण्यासाठी या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती म्हणजे दिव्य आशिष आणि आमचं काढणारे शक्तीस त्याच्या आत्मदानाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू आणि सर्व प्रकारच्या चिंतेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्तांना आपल्या पेशवाना म्हणालास मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहा आणि तुला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो.
परमेश्वराचे कोकरू जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. त्याच्या घोषणा स्वतःमध्ये आपण धन्य. प्रभू तुम्हाला साकारी आपली माझ्या पण एक शब्द मात्र
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा पुनरुत्थान साक्रामेंटाचा आम्ही स्वीकार केला आहे. हे साक्रामेंट आम्हाला नवजीवनाचे वरदान मिळवून देऊ ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार आज दैवी दयेचा रविवार आहे. आजची उपासना विठाळे गाव परिवारांमध्ये त्यांना 9 दिवसासाठी बाहेरचा सपोर्ट घेऊन केली तरी तर विठाळे गाव परिवाराचा धन्यवाद. पुढच्या रविवारची उपासना अक्कलभाट गाव परिवाराची असते. पुढच्या रविवार 4 मे संध्याकाळी 5:30 वाजता संडे स्कूलच्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक वार्षिक दिवस संडे स्कूलचा ॲन्युअल डे आपण साजरा करीत आहोत. या दिवशी सगळ्या मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी अपेक्षा आहे. संडे स्कूलचे टीचर्स त्यांना मार्गदर्शन करत आहेत. वेगवेगळे परफॉर्मन्स तिथे होणार आहेत. तर कृपया पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे आणि पालकांनी देखील या कार्यक्रमाला द्यायचं आहे. त्याचप्रमाणे काल संडे स्कूल शेवटचा होता. आता ह्या महिन्याभरात मेमध्ये मुलांचं संडे स्कूल पण असेल आणि त्यांच्यासाठी जी शनिवारी 5 वाजता मिसा असते ती पण नसणार आहे. परंतु आपल्या मुलाचं रविवार जाऊ नये म्हणून आई वडिलांनी त्यांना इतर जे 4 मिसा आहेत रविवारच्या म्हणजे शनिवारी येत असते आणि रविवारच्या 3 मिसामध्ये घेऊन यायचं आहे. आणि डायरेक्ट आता संडे स्कूल जूनमध्ये सुरू होणार आहे. तोपर्यंत मुलांची आध्यात्मिक काळजी घेत असतानाच मेमध्ये रोजरीची प्रार्थना संध्याकाळी 6 वाजता आपल्याकडे होत असते. तर आई वडिलांनी कुटुंबियांनी आपल्या मुलांना मोठ्या संख्येने या रोजरीच्या प्रार्थनेसाठी देखील पाठवलं. 2026 मध्ये जी मुलं गुढीकरण साक्रामेंट घेणार आहेत त्यांनी कृपया आपली नावं चर्च कार्यालयात नोंदवायची आहे आणि कार्यालयाच्या वेळेतच नोंदवायची आहे. चर्च कार्यालयाची वेळ आहे सोमवार ते शनिवार सकाळी 8:30 ते 12:30 या वेळेत असते. रविवारी कार्यालय बंद असतं. गेल्या रविवारचे दान 86,740 झाले. बुधवारचे दान 7,120 झाले. आलेल्या देणग्या 20,280. वाढदिवसानिमित्ताने 2,000 रुपयाची देणगी देणार मार्शल डायस पटोळी. 1 तारखेपासून 15 पर्यंत मी रजेवर असेल याची कृपया नोंद घ्यायची आहे. आशीर्वादासाठी असतो. वगैरे आता आपली मानवतेने खाली वापरा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपलं उत्तर असेल आम्ही. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने तुमचे कारण केले आहे व तुम्हाला आपले लेकरे बनवले आहे. तो तुम्हाला आनंदाचे वरदान देवो. कारणाने तुम्हाला अविनाशी स्वातंत्र्य दान केले आहे. त्याच्या सार्वकालिक जीवनाचा वारसत्व तुम्हाला मिळो. तुमच्या श्रद्धेमुळे बाप्तिस्मा साकारण्यासाठी तुम्ही त्याच्याबरोबर पुन्हा उठवले गेले आहात. त्याच्याबरोबर शिक्षकांचे सर्व कार्यकाल तुमच्याकडून पवित्र आचरण घडो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने हालेलुया हालेलुया. असं म्हणतात. त्याची प्रक्रिया निवड प्रक्रिया उद्यापासून सुरू होतात आणि या काळात जोपर्यंत नवीन पोपची निवड होत नाही तोपर्यंत मिसामध्ये पोपचं नाव घेतलं जात नाही. फक्त स्थानिक बिशपांचंच नाव घेतलं जातं. त्यामुळे उद्यापासून जी कॉन्क्लेव्ह सुरू होते त्यासाठी आपल्या प्रार्थनेत
स